नमस्कार मित्रांनो, कृषी योजनेच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक आता केला अनिवार्य. म्हणजे मित्रांनो, आता शेतकऱ्यांना जे आहे ते जो ओळख क्रमांक आहे तो या ठिकाणी काढावा लागणार आहे. म्हणजेच आपण म्हणतो फार्मर आय डी असं. तो फार्मर आय डी आहे ते आता अनिवार्य केलेला आहे. अनिवार्य म्हणजे तुम्हाला फार्मर आय डी तुम्ही काढलेला असेल तरच तुम्हाला PM किसान योजनेचे, नमो शेतकरी सन्मान योजनेचे जे आहे ते पैसे मिळणार आहेत. किंवा अन्य विमा असेल, पीक विमा असेल किंवा कुठलेही शेतीविषयी संबंधित जे अनुदान असेल ते तुम्हाला आता ओळख क्रमांकाशिवाय जे शेतकरी ओळख प्रमाणपत्र म्हणजेच आपलं फार्मर आय डी जो आहे तो असल्याशिवाय तुम्हाला हे कुठलेही योजनेचे पैसे मिळणार नाहीत. संपूर्ण बातमी काय आहे बघूयात. त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. या ठिकाणी पहा मित्रांनो, जे आहे ते मोठ्या अक्षरात काय दिले तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी कृषी योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक आता केला अनिवार्य. सरकारचा निर्णय आजपासून निर्णय लागू. 1 फेब्रुवारी 2014 पासून अन्न सुरक्षा कायद्याचा अंमल. तर या ठिकाणी अशा प्रकारे GR सुद्धा आलेला आहे. GR पण या ठिकाणी आपण तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाणार आहेत. आणि हे संपूर्ण बातमी काय आहेत आपण बघूया सविस्तरपणे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, जे आहे ते राज्यातील कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा वापर करून राज्य सरकारच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्यातील ॲग्रीटॅग योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शेतकरी ओळख क्रमांक पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी बंधनकारक असेल. त्यानंतर असे सांगण्यात येत होते. मात्र आता कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी हा ओळख क्रमांक मंगळवारपासून दिनांक 15 बंधनकारक करण्यात आला आहे. तर यातून शेतकऱ्यांची ओळख पटविणे आणि खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देता येणे शक्यता होणार असून बनावटगिरीला आळा बसणार आहे. परिणामी सरकारचा निधीही वाचणार आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा जो आधार संलग्न माहिती आहे शेतकऱ्यांची, ती संच जी आहे ती फार्मर्स रजिस्ट्री, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकाची माहिती संच, क्रॉप झोन रजिस्ट्री व शेताचे भूसंदर्भ पूर्ण माहितीची आहे ती एकत्रित माहिती संच तयार करण्यात येत आहे. महसूल अधिकारी अभिलेखेतील शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेऊन शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतातील एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर कृषी योजनेच्या लाभासाठी ॲग्रीटॅग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा ओळख क्रमांक अनिवार्य करण्याचे राज्य सरकारने ठरविले होते. सुरुवातीला केवळ पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना हा क्रमांक बंधनकारक असेल असे सांगण्यात होते. मात्र आता सर्वच लाभार्थ्यांना योजनेसाठी हा क्रमांक बंधनकारक असेल असे सूत्रांनी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मोठ्या अक्षरात पाहू शकतात की या ठिकाणी जे आहे दिलेलं आहे 92 लाख शेतकऱ्यांच्या राज्यात, जे 92 लाख शेतकऱ्यांना राज्यात 10 एप्रिलपर्यंत ओळख क्रमांक देण्यात आले आहेत. त्यासाठी ग्राम कृषी विभाग, समिती, सामाजिक सुविधा केंद्र, क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी असे निर्देश शासनाने दिले आहेत. व्यवहारामुळं जे गैरव्यवहार आहेत त्या गैरव्यवहारामुळं पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या 3 वर्षापासून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत आहेत. याचा फटका राज्य व केंद्र सरकारला बसत आहे. तसेच PM किसान सन्मान निधी योजनेतही बनावट अर्ज येत आहेत. यावर तोडगा म्हणून कृषी विभागाच्या सर्वच योजनांसाठी हा ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला आहे. त्यानंतर पाहू शकतात की कृषी विभागामार्फत सर्व पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणालीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी सामंजस्य साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कारवाई कृषी आयुक्तांना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच जमाबंदी आयुक्तांना शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संबंधित माहिती म्हणजेच जमीन आणि त्यावर घेतलेले पिके या प्रणालीशी MAI द्वारे ॲग्रीटॅग आवश्यक कारवाई करावी असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती थोडी पण आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये आणखीन ह्या फार्मर आय डीविषयी किंवा शेतकरी जे क्रमांक आहे त्याविषयी तुम्हाला कुठली काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता. भेटत नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.